वाशिम जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। रिसोड तालुक्यामधील पिंपरी सरद गावाजवळ उतावळी नदीला पूर आलाय, त्यामुळे शेती पूर्णपणे खरडून गेली आहे। शेकडो हेक्टरवरील उभ्या पिकांचं देखील मोठं नुकसान झालंय। शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पेरणी केली, पण उतावळी नदीला आलेल्या पुरात क्षणात होत्याचं नव्हतं झालंय। मी सध्या पिंपरी सरद या परिसरात आहे। या ठिकाणी उतावळी नदीला मोठ्या प्रमाणात रात्रभरपासून पाऊस होता आणि त्याचं पुराचं पाणीही पूर्ण शेतामध्ये आलेलं आहे। सध्याची जर परिस्थिती पाहिली तर शेकडो हेक्टरच्या जवळपास शेती ही पूर्ण या नदीचं पाणी पूर मोठ्या प्रमाणात शेतामध्ये घुसलेलं आहे, त्यामुळे शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। पिंपरी सरद गावाला महिन्याभरात 2 वेळा महापुराची तीव्र झळ बसली आहे। यात शेकडो हेक्टरवरील उभ्या पिकाचं नुकसान झालंय। काही शेतकऱ्यांनी दुबार तर काहींनी तिबार पेरणीचा शेवटचा प्रयत्न केला, मात्र तोही आता पावसामुळे असफल ठरला। मी सध्या पिंपरी सरद या गावाजवळच्या नदीवर आहे। इथं जे उतावळी नदी आणि कास नदी आहे, ही कास नदी असून याच्या ज्या नद्या आहेत दोन्ही, याचा पूर्ण प्रवाह बुलढाणा जिल्ह्यातून होतो, मात्र याचा जो प्रवाह वाशिम जिल्ह्यात येतो तेव्हा ती अरुंद आहे। त्याच्यामुळे या ज्या नदीला पूर आला, त्याचा पुराचं पाणी पूर्ण ओव्हरफ्लो होतो। ओव्हरफ्लो होऊन ती पातळी पूर्ण मोठ्या प्रमाणात शेतामध्ये जातो। पुरामुळे नदीकाठची जमीन अक्षरशः खरवडून निघाली आहे। अशा परिस्थितीत आता शेती करायची तरी कशी, या चिंतेनं शेतकरी हवालदिल बनलाय। पेरणी करण्याचेही शेत जे काय आहे ते राहिलेले नाही आहेत, अक्षरशः जमिनी खरडून गेलेल्या आहेत, शेतात पाणीच पाणी झालेलं आहे। पीक म्हणजे पूर्ण जमीनदोस्त झालेले आहेत, पिकाचं काहीच उरलेलं नाही आहे आणि आता तर पेरायचं समजा वेळच गेलेला आहे आणि आम्ही आता करायचं कसं? आता चौथ्यांदा पेरायचं आमचं हिंमतच नाही, आमची हिंमत नाही, बिये नाही आणि आमच्याजवळ पैसेही राहिले नाहीत आता एवढे। त्याच्यामुळे एक विनंती आहे की शासनाला जेवढ्या लवकरात लवकर होईल भरीव मदत द्यावी। विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, पिंपरी सरद, वाशिम।